जय महाराष्ट्र, जय विदर्भ। नुकतंच राज्य सरकारने अर्थसंकल्पाचा बजेट जाहीर केला, परंतु या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र 2 लाख रुपये कर्ज माफ करायचा निर्णय घेण्यात आला। हा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखा निर्णय आहे। शेतकऱ्यांना फक्त 2 लाख रुपये कर्ज माफ करायची घोषणा राज्य सरकारने केली। आम्हाला 5 लाख रुपये अपेक्षा होती। सरसगट 5 लाख रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती, कारण की विदर्भात पहिले शेतकऱ्यांच्या सोयाबीनला, कापसाला हमी भाव नाही। त्यात या अतिवृष्टीमुळे, या अवकाळी पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या पाण्याने, अतिवृष्टीने हिरावून घेतला। अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात विदर्भात नुकसान झालं, त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये म्हणजे की त्या बी बियाणाला सुद्धा पुरणार नाहीत। इकडे मोठ्या प्रमाणात सगळा पेरा हा पाण्यावर अवलंबून आहे। कोरडवाहू जमीन असल्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांना हे 2 लाख रुपये कर्ज कसं परवडणार? आम्हाला राज्य सरकारच्या कडून 5 लाख रुपयाची अपेक्षा होती, परंतु सरकारने हे अर्थसंकल्प 2 लाख रुपयाचा मांडून शेतकऱ्यांच्या तोंडाला काळं आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं हे काम केलं। हा अर्थसंकल्प फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना एक जखमीवर मीठ चोळण्याचा हा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पाचा आम्ही धिक्कार करतो। शेतकऱ्यांच्या मळ्यावर 2 लाख रुपये द्यायचा हा घोषणा आहे। शेतकऱ्यांना सरसगट 5 लाख रुपये द्यायचा निर्णय राज्य सरकारने घ्यावे। हा अर्थसंकल्प 5 लाखाचा सरसगट शेतकऱ्यांना असावा, अशी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो। राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त जखमीवर मीठ चोळणारा हा अर्थसंकल्प आहे। 2 लाख रुपयात आता बी बियाणं सुद्धा होत नाही। 10 एकर जमीन जर पेऱ्याला आपण गेलो तर 10 एकरात किती खर्च येते याचा सुद्धा विचार राज्य सरकारने केला पाहिजे। त्यावरच आपली शेतकऱ्यांसाठी हे सरसगट कर्जमाफी जाहीर केली पाहिजे, अशी या व्हिडिओतून मागणी करतो। जय विदर्भ, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।